वसई विरारमधील बेकायदेशीर परदेशी नागरिक, अंमली पदार्थ व अनैतिक व्यवसायावर कडक कारवाईची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाची पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्याशी सविस्तर चर्चा। वसई विरार शहरातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्ती, बेकायदेशीररित्या वास्तव्य करणारे परदेशी नागरिक, अंमली पदार्थांची देवाणघेवाण तसेच सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे माजी प्रदेश अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त माननीय निकेत कौशिक यांची भेट घेऊन विविध गंभीर मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली। यावेळी वसई विरार शहरातील अनेक भागांमध्ये अनधिकृतरित्या वास्तव्यात असलेले नायजेरियन तसेच इतर देशांतील काही नागरिकांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली। या नागरिकांकडून अंमली पदार्थाच्या खरेदी विक्रीसारख्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभाग असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असून यामुळे शहरातील तरुण पिढी आणि सामाजिक सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला। या पार्श्वभूमीवर अशा व्यक्तींवर सखोल चौकशी करून कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। याशिवाय शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी देखील करण्यात आली। विशेषतः वसई रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील नवघर एसटी बस डेपो व आजूबाजूचा परिसर, नालासोपारा एसटी डेपो परिसर तसेच नालासोपारा रेल्वे स्थानकावरील पूर्व पश्चिम जोडणाऱ्या उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूंना खुलेआम चालणाऱ्या अनैतिक व्यवसायामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले। तसेच शांतताप्रिय सर्व धर्मियांमध्ये सलोख्याचे वातावरण असलेल्या वसई विरार शहरात समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवरही पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या अशा घटकांवर वेळीच कारवाई झाली नाही तर शहरातील सामाजिक शांततेला तडा जाण्याची शक्यता असल्याचा इशारा काँग्रेस शिष्टमंडळाने दिला। या सर्व मुद्द्यांवर पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्याशी सविस्तर चर्चा करून काँग्रेसतर्फे लेखी स्वरूपात तक्रार सादर करण्यात आली। यावेळी समीर वर्तक यांच्यासह काँग्रेसचे डेरिक फुर्टॅडो, निजाम खान, संदीप किणी, एर्नॉल्ड करवालो, संजय पाटील, तारिक खान, संकेत वसईकर, संदेश भोईर, सादिक खान वसई विरार शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी प्रशासनाने ठोस व परिणामकारक कारवाई करावी अशी अपेक्षा काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आली आहे।